Now next we are going to discuss coordination isomers. So see, when we are dealing with the isomers, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे आयसोमर्स जर आपण बघितले तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे आयसोमर मेनली दोन प्रकारचे असतात. एक असतात स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, पण स्ट्रक्चरली ते काय असणार आहे तर वेगळे असणार आहे. आणि दुसरे असतात स्टेरिओ आयसोमर्स. स्टेरिओ आयसोमर्स मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो, पण ओरिएंटेशन इन द स्पेस काय होत असते तर चेंज. काय चेंज होत असते? काय चेंज होत असते? ओरिएंटेशन इन द स्पेस काय होत असते तर चेंज. सो आता स्टेरिओ आयसोमर्स मेनली दोन प्रकारचे असतात. जॉमेट्रिकल आयसोमर्स किंवा त्यालाच डायस्टेरिओमर्स आपण म्हणतो. सिस ट्रान्स वगैरे आपण त्यामध्ये बघतो. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. हॅलो अल्केन्स मध्ये आपण बघितलेलं होतं डेक्स्ट्रोटेटरी लेवोरोटेटरी. तसं इथं ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस फॉर्म होणारे, ज्यांना आपण काय म्हणतो तर इनॅन्शोमर्स. आता कॉन्स्टिट्युशनल किंवा स्ट्रक्चरल आयसोमर्स जे आहेत ह्याला चार टाइप मध्ये क्लासिफाय केले. लिंकेज आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, आयोनायझेशन आयसोमेरिझम, सॉल्वेट आयसोमर्स. कोणते कोणते आयसोमर्स आहेत? लिंकेज आयसोमर्स, कोऑर्डिनेशन आयसोमर्स, आयोनायझेशन आयसोमर्स आणि सॉल्वेट काय आहेत तर आयसोमर्स. हे चार टाइप्स ऑफ आयसोमर्स आहेत. स्ट्रक्चरल आयसोमर्स सगळ्यात पहिला आपण डिस्कस करायचे स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम मेनली दोन प्रकारचे असतात. पहिला आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम किंवा डायस्टेरिओमर्स. दिस आर द नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ आयसोमर्स. दिस आर पॉसिबल इन अ हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे असे कॉम्प्लेक्सेस ज्यामध्ये दोन वेगवेगळे टाइप ऑफ लिगँड्स प्रेझेंट आहेत. आपण सिस आणि ट्रान्स हा कन्सेप्ट बघितलेला होता, ज्यामध्ये MA2B2. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये कॉन्सेप्ट एक स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री असेल तरच अप्लाय होते. ते काय तर MA2B2 एक असते, किंवा अजून एक असते ते MA2 काय असते तर BC. म्हणजे दोन दोन लिगँड सेम असतात किंवा दोन लिगँड सेम असतात, तिसरा आणि चौथा काय असते तर वेगळा असतो. ठीक आहे. सो इन दिस कॉम्प्लेक्स सिस आयसोमर्स म्हणजे जे सेम आहेत ते जॉमेट्रिकली सेम साइडला असतात. हे सिस आयसोमर्स आहे. आणि जॉमेट्रिकली डायगोनली अपोजिट एंडला असतील तर ट्रान्स आयसोमर्स. डायगोनली अपोजिट एंडला असतील तर ट्रान्स आयसोमर. ऑक्टाहेड्रल हे बघा, हे स्क्वेअर प्लॅनर मध्ये झाले, ज्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन काय असते तर DSP2. ज्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन काय असते? हायब्रिडायझेशन काय असते? DSP2 स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री असणार आहे. आणि SP3D2 मध्ये पण काय होतंय तर अशी सिस आणि ट्रान्सची कॉन्सेप्ट पॉसिबल आहे. कशी सिस आणि ट्रान्सची कॉन्सेप्ट पॉसिबल आहे तर हे बघा. आता हे पहिला MA2BC मध्ये बघा. A2 म्हणजे दोन सेम आहेत आणि दोन वेगवेगळे आहेत. दोन सेम आहेत ते सेम साइडला आहेत, आणि जे दोन सेम आहेत ते डायगोनली अपोजिट साइडला आहेत. दोन सेम आहेत ते डायगोनली सेम साइडला आहेत, किंवा दोन जे सेम आहेत ते डायगोनली अपोजिट. सेम साइडला असतील तर सिस आणि डायगोनली अपोजिट साइडला असतील तर काय असणार आहेत? ट्रान्स असणार आहेत. ऑक्टाहेड्रल म्हणजे ज्यामध्ये SP3D2 हायब्रिडायझेशन असते. मग त्यामध्ये काय असते? MA4 एक काय असते? B2 असते. दुसरं काय असते तर MA2B2 आणि काय असते तर C2. किंवा अजून एक असते MAA2 आणि B2. हा जे AA कॅपिटल लिहिलं ना आपण, काय लिहिलं? काय लिहिलं? कॅपिटल A लिहिलं ना. हे कॅपिटल AA काय आहे तर बायडेंटेड लिगँड आहे. कसला लिगँड आहे? कसला लिगँड आहे? बायडेंटेड काय आहे तर लिगँड आहे. बघा. So geometrical isomers, these are non-superimposable mirror images isomers. These are possible heteroleptic complexes. In this isomer, there are cis and trans type of arrangement of ligands. कसली ligands असते arrangement ची? त्यांची cis आणि काय असते तर trans. So cis isomers, identical ligands occupy the adjacent position, आजूबाजूची. आणि ट्रान्स आयसोमरला आयडेंटिकल लिगँड्स ऑक्युपाय द अपोजिट पोझिशन्स. Cis and trans isomers have different properties. Cis isomers is observed in square planar complexes and octahedral complexes. Square planar complexes and octahedral complexes. Now,
सिस अँड ट्रान्स आयसोमर्स इन अ स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स. आता ज्यामध्ये स्क्वेअर कॉम्प्लेक्स आहे A2B2, हे मी तुम्हाला दाखवलेलं A2B2 किंवा A2BC, हा काय आहे तर A2B आणि काय आहे तर C आहे. ठीक आहे. आता सिस अँड ट्रान्स आयसोमर्स इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, MA4B2. आता A4 म्हणजे 4 सेम आहेत ना, मग हा ऍडजसंट आहे, हा पण काय आहे ऍडजसंट, आणि हा पण काय आहे तर ऍडजसंट. डायगोनली अपोजिट एंड, डायगोनली अपोजिट एंड बाळांनो ह्याला फक्त इथं बसवा, म्हणजे हा अमोरा समोर होणार आहे. इथं आहे बघा, हा अमोरा समोर झाला. काय झाला, अमोरा समोर, आणि हा समोर काय आहे तर क्लोरीन आहे. आलं का लक्षात मी काय सांगते, येस ऑर नो? ओके. सो इथं बघा, सिस अँड ट्रान्स आयसोमर्स, द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस ऑफ टाइप MA4B2 किंवा MA4BC किंवा MAA2 म्हणजे बायडेंटेड लिगॅंड B2 एक्झिस्ट इन सिस अँड ट्रान्स आयसोमर. मग हा कोणता होता, हा कोणता होता, हा MA2B आणि काय होता तर C, आणि हा MA2BA4 MA4B2 होता. इथं बघा परत, हे A4 ला 1 2 3 4 ऍडजेसंट आहेत. कशा आहेत, ऍडजेसंट, आणि हे 2 आहेत ते वेगवेगळे आहेत. पण ऍडजेसंट सेम असणारे काय आहेत तर ऍडजेसंट, तेच अमोरा समोर येणार आहेत, अमोरा समोर ट्रान्स. जे सेम आहेत ते कुठे आहेत, बाजूला आहेत ऍडजेसंट, अमोरा समोर आहेत ट्रान्स. आता हा बघा, हा बायडेंटेड लिगॅंड आहे, हा बायडेंटेड लिगॅंड आहे. हे बघा ऍडजेसंट आहे, काय आहे हा, आणि इथं हा ऑप्टिकल आयसोमेरिझम मी दाखवतो. एक्झामला विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोज बोथ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम एज वेल एज ऑप्टिकल आयसोमेरिझम. हाय की नाही हा सिस आयसोमर, ह्याच्यातला सिस आयसोमर हा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज बनवू शकतो. काय बनवू शकतो, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. काय बनवू शकतो, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. कसला इमेज, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. कसला इमेज, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. हे बघा, हा COEN आहे ना, इथं बघा परत, हा इथं EN आहे आणि परत इथं आहे. स्ट्रक्चर जरा वेगळा काढला, ह्याचं पुढे असेल हे दाखवते मी तुम्हाला. मिरर इमेज एकच मिनिट ट्राय करू का, तरी पण इथं बघा मी जे ड्रॉ करते ते, हा कोबाल्ट आहे, काय आहे कोबाल्ट. हा EN इथं आहे ना, ह्याचा मिरर इमेज कसा येणार आहे, हा EN इथं येणार, इथं एक EN येणार आहे, परत ह्या साईडला येणार आहे, आणि इथं काय येणार आहे तर हा वाला क्लोरीन. हा क्लोरीन एक इथं येणार आहे, हे बघा, हा वाला क्लोरीन इथं आला, आणि हा क्लोरीन आहे तो असा येणार. मिरर इमेज, ह्याची ही मिरर इमेज आहे. ऑप्टिकल आयसोमरची आपण पुढे बघणार आहे, त्यामध्ये मिरर इमेज मेन फॉर्म होते. मी तुम्हाला इथं का दाखवलं तर आपल्याला क्वेश्चन विचारतात की असा कोणता कंपाऊंड आहे की जो जॉमेट्रिकल आयसोमर पण दाखवतो आणि ऑप्टिकल आयसोमर पण दाखवतो. कोण दाखवतो तर COEN ट्वाइस Cl2+, हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पण दाखवतो, आणि त्यातला सिस जो आहे, कोण आहे सिस, तो ऑप्टिकल आयसोमेरिझम काय दाखवतो, ऑप्टिकल आयसोमेरिझम काय दाखवतो. समजलं, सिस आणि ट्रान्स समजलं, ठीक आहे. आता ऑप्टिकल आयसोमर्स आर दोज विच आर फॉर्मिंग मिरर इमेजेस. ऑप्टिकल आयसोमर्स आर दोज विच आर फॉर्मिंग mirror images. Optical isomers are those which are forming
mirror images. Optical isomers are those which are forming mirror images. Which are forming mirror images. ठीक आहे. आता इथं बघा, हा CO EN आहे, हा ह्याचा मिरर इमेज आहे, हा ह्याचा काय आहे तर मिरर इमेज. हा मग हा जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल म्हणजे क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर हा काय रोटेट होणार आहे तर अँटी क्लॉकवाईज लेवो रोटेटरी आपण असं म्हणतो. ठीक आहे. आणि तो आपण आता जो सिस बघितला की नाही, कोणता बघितला सिस, हा तो सिस कोणता होता, हा इथं आहे वरती बघूया. The complex molecules or ions that are non-superimposable mirror images of each other are enantiomer. The non-superimposable mirror images are chiral. कायरल म्हणजे ज्याला चारी ग्रुप वेगळे जॉईन झालेले असतात. कायरॅलिटी आपण 10th टॉपिक मध्ये बघितले, पण इथं तसं काही नसते. कायरॅलिटी नाही, आपल्या इकडं नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज व्हायला पाहिजे. जेव्हा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स असतात तेव्हा कायरॅलिटी ही कॉन्सेप्ट राहत नाही. म्हणजे चारही ग्रुप किंवा जे काही ग्रुप आहे ते सगळे जॉईन असायला पाहिजेत ते कॉन्सेप्ट राहत नाही. पण फक्त काय राहते, ते कसे असायला पाहिजे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. कशी इमेज असायला पाहिजे, कशी इमेज असायला पाहिजे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असायला पाहिजे. ठीक आहे. सो द enantiomers have identical properties, however differ in their response to the plane polarized light. The enantiomers that rotates the plane of plane polarized light to right clockwise is called as dextrorotatory. आणि असा enantiomer जो प्लेन पोलराइज्ड लाईटला अँटी क्लॉकवाईज रोटेट करतो. कुठे रोटेट करतो, त्याला लेबोरेटरी म्हणतो. हा बघा, COEN थ्राइस 3+, डेक्स्ट्रॉनी काय आहे तर लेवो आहे. सो आर हँड्स आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. कसले इमेजेस आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल. ओके. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये हा बघा, PTCl2EN ट्वाइस आपण बघितला तो आता वरती COEN मध्ये सेम असतंय, फक्त ते काय फॉर्म करते तर मिरर इमेज फॉर्म करते. हे बघा, ह्याचा जो सिस आहे काय आहे, सिस, तो मिरर इमेज फॉर्म करतो. आणि हा सिस आणि हा काय झाला तर ट्रान्स. स्क्वेअर कॉम्प्लेक्सेस, कसले कॉम्प्लेक्सेस हे दाखवत नाहीत, काय ऑप्टिकल आयसोमेरिझम. स्क्वेअर कॉम्प्लेक्सेस ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाहीत, म्हणजे ज्यांचा हायब्रिडायझेशन DsP2 आहे. ज्यांचा हायब्रिडायझेशन कोणता आहे, ज्यांचा हायब्रिडायझेशन काय आहे DsP2. ज्यांचा हायब्रिडायझेशन DsP2 आहे ते स्क्वेअर कॉम्प्लेक्स दाखवू शकत नाही. हा, ज्यांचं कॉन्फिगरेशन sp3 आहे काय आहे ते दाखवतात. काय, कसलं, ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे, मिरर इमेज दाखवत असतील तर. आता हे पुढचे आहेत ते स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आहे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये सगळ्यात पहिला लिंकेज आयसोमेरिझम बघा. बाळांनो, लिंकेज आयसोमेरिझम मध्ये एक लक्षात घ्या की हे बघा, हा NO2 बघा आणि हा ONO बघा, ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम. पण हे दोन्ही एम्बिडेंटेड लिगँड्स आहेत. कसले लिगँड्स आहेत, म्हणजे दोन लोन पेअर देतात, दोन्ही पण लोन पेअर देऊ शकतात, पण देताना कोणतरी एकच देतो. फॉर एक्झाम्पल इथं कोण लोन पेअर देत आहे, नायट्रोजन. इथं कोण लोन पेअर देत आहे, ऑक्सिजन. त्यामुळे ह्यांच्या दोघांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज चेंज होणार आहेत. फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, ते सोडून बाकी काय सेम, फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, ते सोडून बाकी काय सेम. हा, these isomers are formed when the ligand has two different donor atoms. It coordinates to the metal via different donor atoms. Thus nitrite ion जे आहे त्याला दोन डोनर ॲटम असते, एक नायट्रोजन पण असते आणि एक ऑक्सिजन पण असते. इथं नाव नायट्रो येणार आणि इथं काय येणार आहे तर नायट्री2. पण दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे, सेम. काय असणार आहे, पण फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी सगळे चेंज होतात. ओके. सो the nitro complexes has CO-N bond and the nitro complexes is linked through COO bond. These are linkage isomerism. कसला आयसोमेरिझम आहे, लिंकेज. ह्याचा लिंकेज आयसोमेरिझम कोण असणार आहे बघा, FeH2O 5 टाइम्स आणि इथं काय येणार आहे तर NCS. काय असणार आहे, काय असणार आहे NCS. समझ में आ रहा है ये सोनू, ठीक है. नेक्स्ट आयोनायझेशन आयसोमेरिझम. आयोनायझेशन आयसोमेरिझम मध्ये इथं लक्ष द्या, मी जे आता
हायलाइट करते. इथं SO4 आहे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आणि इथं स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे तर Br आहे. म्हणजे जेव्हा हा आयोनाइज होणार तेव्हा Br बाहेर पडणार. काय बाहेर पडणार? Br. आता इथं बघा हा Br आहे आणि इथं काय आहे तर SO4. जेव्हा ह्याचा आयोनायझेशन होणार आहे तेव्हा SO4 बाहेर पडणार. पण दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? सेम आहे. दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम. कसं? दोघांकडे कोबाल्ट आहे, दोघांकडे अमोनिया आहे, दोघांकडे सल्फेट आहे, दोघांकडे ब्रोमीन आहे. दोन्हीकडे. So in a compound one, anion SO4 is bonded to cobalt ion in the coordination sphere, जे की Br बाहेर आहे आणि त्याचं बरोबर उलट आहे. मग इथं बघा ह्याचं झालं हा SO4 प्लस Br मायनस. इथं काय येणार आहे तर Br 2 प्लस आणि SO4 काय येणार आहे तर 2 मायनस. चार्ज कशावरती फरक पडत असतो तर हा सल्फेट वरती. सल्फेट 2 मायनस आहे तर Br एक आत येणार आहे, मायनस चार्ज येणार आहे. 1 and 2 आर आयोनायझेशन आयसोमेरिझम, ज्यांचं आयोनायझेशन स्पियर चेंज होतो. काय चेंज होतो? काय चेंज होतं? फक्त आणि फक्त त्याचं आयोनायझेशन स्पियर काय होतं तर चेंज. फक्त आणि फक्त त्याचं काय चेंज होतं तर आयोनायझेशन स्पियर फक्त काय होतं चेंज. ते सोडून बाकी काय होत नाही. हा आयोनायझेशन स्पियर चेंज झाला म्हणजे मॉलिक्युलर प्रॉपर्टीज चेंज झाल्या, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहिला बट फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज काय होणार आहेत टोटली चेंज. फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज टोटली चेंज. फिजिकल प्रॉपर्टीज and chemical properties totally change. नेक्स्ट बघा कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. आता कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम इथं बघा. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम मध्ये मी जरा जे सांगते ते लक्षात काय. हा CONH3 फक्त मी घेतला असता ना तर ह्यावरती चार्ज काय येते तर +3 आणि इथं CrCN6 ह्यावरती चार्ज काय येते तर -3. +3 -3 आहे. ठीक आहे. बर आता ह्या केस मध्ये CrNH3 काय झाला तर 6 ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर +3 आणि इथं COCN6 ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर -3. आता इथं बघा इथं कोबाल्टला 6 अमोनिया होते ते सगळे सायनाइडनं रिप्लेस केले. म्हणजे लिगँड होता की नाही कोऑर्डिनेशन स्पियर तो एक्सचेंज केला. 6 अमोनिया सायनाइड पाशी 6 सायनाइड इथं अमोनिया पाशी पाठवलं. एक्सचेंज केलं. काय केलं? स्पियरच काय केला? एक्सचेंज. स्पियरच काय केला? एक्सचेंज. स्पियर एक्सचेंज झाल्यामुळे तो जो कॅटायन होता तो काय होणार आहे? एनायन. आणि जो तुमचा एनायन होता क्रोमियम ना सायनाइड तो काय होणार आहे तर केटायन. due to the replacement of ligands किंवा switch of ligands your cationic complex becomes anionic and your anionic complex become cationic. का झालं तर तुम्ही कोऑर्डिनेशन स्पियर रिप्लेस केला. काय रिप्लेस केला? कोऑर्डिनेशन स्पियर. सो इथं बघ coordination isomer shows interchange of ligands between cationic and anionic sphere of different metal ions. So in isomer 1 cobalt is linked to amine ligands and chromium is linked to cyanide ligands, and in isomer 2 cobalt त्याचे एक्सचेंज केले आणि कोबाल्ट आता सायनाइड लिगँडला अटॅच झाला आणि क्रोमियम अमाइन लिगँडला झाला. त्यामुळे जो पहिला कॅटायनिक कॉम्प्लेक्स होता तो काय झाला तर एनायनिक कॉम्प्लेक्स झाला आणि जो एनायन होता तो काय झाला तर कॅटायन. ज्या केसमध्ये तुम्ही कोऑर्डिनेशन स्पियर टोटली काय करताय रिप्लेस करताय किंवा एक्सचेंज करताय त्याला आपण कसला कॉम्प्लेक्स म्हणतो तर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स म्हणतो? कोऑर्डिनेशन. नेक्स्ट सॉल्वेट आयसोमर्स किंवा हायड्रेटेड आयसोमर्स काय वेगळं नाहीये. नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स फक्त चेंज होतात पण कोऑर्डिनेशन नंबर सेम राहायला पाहिजे. काय सेम राहायला पाहिजे? कोऑर्डिनेशन. इथं बघा हा H2O6 आणि काय आहे तर Cl3 आहे. इथं काय होणार आहे तर H2O5 आणि काय आला तर Cl. एक बाहेरचा क्लोरीन आत घेतला आणि एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर टाकला. अजून मी इथं करू शकते. काय करू शकते? Cr जे आहे CrH2O काय करायचं तर 4 Cl2 Cl आणि इथं किती H2O येणार आहेत तर किती H2O येणार आहेत? 2. किती H2O येणार आहेत? 2. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे.
So in compound 1, the solvent molecule is directly bonded to chromium, and in compound 2, water appears from the outer. म्हणजे water बाहेर गेला. Water appear as a free solvent molecules in first and 2 represent solvent isomers. Molecular formula सेम आहे, फक्त स्पियर काय झाला, एक्सचेंज. कोऑर्डिनेशन स्पियरचा बंधू म्हणू शकतो, पण असा पण नाही की डायरेक्ट सगळं एक्सचेंज होते, डायरेक्ट सगळं स्विच होते असं नाही. वॉटर मॉलिक्यूल पहिला 6 होते आणि क्लोरीन 3 बाहेर होते, मग वॉटर मॉलिक्यूल 5 होतील आणि क्लोरीन 1 येईल आणि 2 क्लोरीन बाहेर येतील. मग वॉटर मॉलिक्यूल आज 4 वॉटर मॉलिक्यूल, 2 क्लोरीन मॉलिक्यूल आणि 1 क्लोरीन बाहेर. मग अजून एक पॉसिबिलिटी आहे की 3 वॉटर मॉलिक्यूल आणि 3 क्लोरीन. बाहेर काहीच नाही, बाहेर सगळे राहिलेले वॉटर मॉलिक्यूल जे काय एक्सचेंज होतात ते. आलं का लक्षात? त्याला म्हणतात सॉल्वेटेड आइसोमेरिज्म. समझ में आ रहा है? अगर वो सॉल्वेंट वाटर है, अगर वो सॉल्वेंट दैट इज हाइड्रेटेड आइसोमेरिज्म. अगर वो सॉल्वेंट क्या है, वॉटर, देन इट इज कॉल्ड एज हाइड्रेटेड आइसोमेरिज्म. आता नेक्स्ट पॉइंट आहे स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. बाळांनो मला एक सांगा, आतापर्यंत आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट बघितला. कसला कॉन्स्टंट बघितला? डिसोसिएशन कॉन्स्टंट. कसला कॉन्स्टंट बघतो आपण? स्टॅबिलिटी कॉन्स्टंट म्हणजे काय? जेव्हा लिगॅंड फॉर्म होतो त्यावेळेचं के ची व्हॅल्यू. मग लिगॅंड फॉर्म होताना काय काय असायला पाहिजे सांगा मला? लिगॅंड म्हणजे एखादा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म होण्यासाठी तुम्हाला मेटल पाहिजे, त्यावरती चार्ज काहीतरी असणार आहे. ठीक आहे, किंवा ओके फाईन, ह्या कॉम्प्लेक्स मध्ये दिले कसं घेऊया. मेटल वरती चार्ज काय असणार आहे? Ma+ घेऊया. आणि लिगॅंड्स किती आहेत? तर N लिगॅंड्स आहेत. N लिगॅंड्स आहेत आणि त्यावरती चार्ज काय आहे? तर X- चार्ज आहे. जेव्हा तुमचा कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे तेव्हा कॉम्प्लेक्स फॉर्म होताना काय होणार आहे? तर MLN इथं काय असणार आहे? तर A+ आणि NX- असणार आहे, कारण N टाइम्स X आहे ना. किती टाइम्स X आहे? N टाइम्स. मग हे जे आलं ह्याला स्टॅबिलिटी कॉन्स्टंट म्हणतो. स्टॅबिलिटी कॉन्स्टंट काय असते? तर तुमच्या जे कॉम्प्लेक्स फॉर्म झालाय त्याचा कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय ज्याच्यापासून फॉर्म झाला Ma+ आणि Lx- रेस टू काय आहे? तर N. येते का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. हा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट आहे. कसला कॉन्स्टंट आहे हा? स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. मला सांगा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट कधी जास्त होणार आहे? जेव्हा तुमचं प्रोडक्ट जास्त फॉर्म होणार आहे. प्रोडक्ट कधी इझिली फॉर्म होणार आहे? जेव्हा जो तुम्ही लिगॅंड घेतलाय, लिगॅंड, तो लिगॅंड कसा असायला पाहिजे? इझिली लोन पेअर काय करायला पाहिजे? डोनेट करायला पाहिजे. त्यावेळी कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स पटकन फॉर्म होऊ शकतो. दुसरं, जे तुमचं मेटल आयन आहे ना त्यावरचं चार्ज जास्त असायला पाहिजे, कारण जेवढं जास्त चार्ज तेवढं जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि जेवढं जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन तेवढा इझिली तो लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? तर बॉन्ड पेअर. कोणाला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? लोन पेअरला बॉन्ड पेअर. लोन पेअरला. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? ओके. इथं बघा, the stability of coordination compounds can be explained by knowing the stability constant. The stability is governed by the metal ligand interaction. कोणाच्या इंटरॅक्शन वरनं इंटरॅक्शन? मेटल लिगॅंड इंटरॅक्शन. In this, the metal serves as an electron pair acceptor. इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर म्हणजे लेविस ऍसिड. मग तो इझिली लोन पेअर कधी एक्सेप्ट करणार आहे? जेवढं जास्त त्यावरती चार्ज असेल तेवढा इझिली तो अट्रॅक्ट करणार आहे. While the ligand act as a Lewis base since it is a electron pair donor. So the metal ligand interaction can be realized as the Lewis acid base interaction. So the stronger the interaction, greater is the stability of the complex. जेवढा स्ट्रॉंगर इंटरॅक्शन तेवढा कॉम्प्लेक्स स्टेबल असणार आहे. जेवढं मेटल आणि लिगॅंड मधला इंटरॅक्शन स्ट्रॉंगर, जेवढा मेटल आणि लिगॅंड मधला इंटरॅक्शन
स्ट्रॉंगर तेवढा चांगला बॉन्ड फॉर्म होणार आहे. ओके, मग त्यासाठी मी तुम्हाला दोन सांगितलं. एक तर काय, लिगँडनं लोन पेअर काय करायला पाहिजे, इझिली द्यायला पाहिजे. दुसरं काय सांगितलं की जो मेटल आहे त्यावरती चार्ज जास्त पॉझिटिव्ह असायला पाहिजे. सो कन्सिडर द इक्विलिब्रियम फॉर द मेटल लिगँड इंटरॅक्शन Ma प्लस आणि NLX मायनस. हे मी तुम्हाला फॉर्म करून दाखवलं. हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स कॅन बी एक्सप्लेन इन द टर्म्स ऑफ K. हायर द व्हॅल्यू ऑफ K, जेवढी स्टॅबिलिटी कॉन्स्टंट तेवढा तो थर्मोडायनॅमिकली स्टेबल असणार आहे. हायर द व्हॅल्यू ऑफ K, लार्जर इज द थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी ऑफ अ कॉम्प्लेक्स. आता इक्विलिब्रियम फॉर द कॉम्प्लेक्स विथ करस्पॉन्डिंग K व्हॅल्यूज. हे बघा, AgCN ची मला सांगा ह्यामध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणाची आहे ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सेस मध्ये? स्टॅबिलिटी कॉन्स्टंट व्हॅल्यू सगळ्यात जास्त कोणाची आहे सांगा मला? CONH3 ना, म्हणजे हा सगळ्यात जास्त स्टेबल कंपाऊंड असणार आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. The factors which governs this complex stability. Which are the factors? What are the factors which governs the stability? Stability of complex is governed by first charge to size ratio of metal ion. सोप्या भाषेत सांगते, जेवढा जास्त चार्ज मेटल आयन वरती तेवढं कमी साईज आणि तेवढं जास्त तो लिगँडला स्वतःकडे काय करणार आहे, इंटरॅक्ट. त्यानंतर ना नेचर ऑफ लिगँड. नेचर ऑफ लिगँड असा लिगँड जो इझिली लोन पेअर देतो तो पटकन बॉन्ड फॉर्म करणार, कंपेअर टू असा लिगँड जो इझिली लोन पेअर देऊ शकत. सो हायर द रेशियो, charge to size ratio, higher the ratio, greater is the stability. For example, divalent ion complexes, their stability shows a trend of copper 2+. सगळ्यात साईज कमी असते copper 2+. सगळ्यात जास्त copper 2+ आयनची स्टॅबिलिटी असणार आहे, मग Ni2+, मग CO2+, मग Fe2+, मग Mn2+, मग Cd2+. सगळ्यासाठी काय सेम ठेवायचा, लिगँड. सगळ्यासाठी काय सेम ठेवायचा, लिगँड. ठीक आहे. द अबाव स्टॅबिलिटी ऑर्डर is called as Irving-Williams order. In above, both copper and cadmium have charge +2. पण कॉपरचं रेडियस प्लस कॉपरचं रेडियस कॉपर आयोनिक कॉपर 2+ आयनचं रेडियस 69 पिकोमीटर आहे आणि कॅडमियमचं 97 आहे. मग जिंकणार कोण, कॉपर 2+. स्टॅबिलिटी जास्त असणार आहे. काय जास्त असणार आहे, स्टॅबिलिटी. ठीक आहे. नेक्स्ट, नेचर ऑफ लिगँड. द सेकंड फॅक्टर दॅट गव्हर्न्स द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज रिलेटेड हाऊ इझिली द लिगँड कॅन डोनेट इट्स लोन पेअर. जितके इझिली लोन पेअर देईल तितका स्टेबल कॉम्प्लेक्स, जितक्या इझिली लोन पेअर देईल तितका स्टेबल complex. Okay, so the central metal ion, that is the basicity of the ligand. The ligand, those are stronger bases, tends to form more stable complexes. काय फॉर्म करतो तो, मोर स्टेबल काय करतो तर कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. इथं बघा, हा AgCN मायनसचं 5.5 into 10⁻18 आहे आणि AgNH3चं 1.6 into 10⁻7 आहे. कोण जास्त स्टेबल आहे, ज्याचं K व्हॅल्यू जास्त आहे. कोणाचं K व्हॅल्यू जास्त आहे, AgCNचं. समजतंय, येस ऑर नो? आता राहिलेला जो पार्ट आहे तो थिअरीज आहेत. दोन थिअरीज आहेत. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी एक आहे आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी एक आहे आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल नाही, सॉरी, CFT क्रिस्टल फील्ड थिअरी एक आहे. तो पुढच्या लेक्चरला कम्प्लीट करणार. आणि ऍप्लिकेशन्स, हे 3 पॉइंट झाले. अजून 2 ते 3 लेक्चर्स लागतील. 45 मिनिट्सचे टॉपिक संपतो. कोणता, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. बरं ठीक आहे, पण तुम्हाला काय करायला पाहिजे,